न हि पापम कतकम्मम सज्जुखिरम व मुच्यति अहंतम बालमन्वेती भस्मच्छन्नो व पावको. या गाथेचा मराठीत काव्यात्मक अनुवाद असा होतो: वाईट कर्माचं फळ लगेच मिळत नाही, जसं ताजं दूध लगेच दही होत नाही. ते मूर्ख व्यक्तीचा पाठलाग करतं, अगदी जशी राखेने झाकलेली आग. या गाथेत बुद्ध आपल्याला दोन सुंदर आणि शक्तिशाली रूपकं देतात. एक म्हणजे हळूहळू दही बनणारं दूध आणि दुसरं म्हणजे राखेखाली धगधगणारे निखारे. ही रूपकं आपल्याला सांगतात की परिणाम अटळ आहेत, जरी ते आपल्या डोळ्यांना लगेच दिसत नसले तरी. इथे पावको हा पाली शब्द खूप महत्वाचा आहे. याचा सामान्य अर्थ अग्नी असा होतो, पण त्याचा मूळ धातू पू म्हणजे शुद्ध करणे. त्यामुळे पावको म्हणजे केवळ जाळणारी आग नाही, तर शुद्ध करणारी शक्ती. याचा अर्थ कर्माचं फळ केवळ शिक्षा म्हणून येत नाही, तर ती एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. ती आग त्या वाईट कर्माला आणि त्याच्या मुळाशी असलेल्या अज्ञानाला जाळून नष्ट करते. पण ही प्रक्रिया त्या कर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी असते, जशी त्या सर्पप्रेताची अवस्था होती. ही दोन रूपकं एकत्र मिळून कर्माच्या स्वरूपाचं एक परिपूर्ण चित्र तयार करतात. दुधाचं दही होणं हे सांगतं की परिणाम अटळ आहे आणि तो एका नैसर्गिक जैविक प्रक्रियेनुसार हळूहळू घडतो. तर राखेखालील निखारे आपल्याला सांगतात की जरी वरवर सर्व शांत दिसत असलं तरी आतमध्ये एक धोकादायक सक्रिय आग धगधगत असते. ती केवळ शांत बसलेली नाही, तर ती कर्त्याचं सतत पाठलाग करते. अगदी बरोबर. एक रूपक आपल्याला केव्हा घडेल याबद्दल सांगतं, म्हणजे लगेच नाही पण कालांतराने. तर दुसरं रूपक कसं घडेल हे स्पष्ट करतं, म्हणजे छुप्या पद्धतीने पण सतत जाळत राहून. परिणाम केवळ उशिरा येत नाही, तर तो सक्रियपणे कर्त्याला आतून पोखरत राहतो.